2025 हे वर्ष भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेलाय. भारत प्रगती करेल की नाही हा मुद्दा कधीच मोडीत निघालाय, तर भारत किती वेगाने विकसित होणार याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर एकीकडे जगात आर्थिक आणि धोरणात्मक उलथापालथ होत असतानाच भारताने आर्थिक क्षेत्रात सुसंगत आणि धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे जागतिक बँकेलाही भारताची दखल घ्यावी लागली. सामाजिक समानतेत भारताने चीन आणि G20 देशांनाही मागे टाकलंय. सामाजिक संरक्षणात सुद्धा भारताने 19% 2025 मध्ये 64.3% मजल मारली आहे. जवळजवळ 2 दशकांनंतर S&P ग्लोबलने भारताचं क्रेडिट रेटिंग BBB वरती अपग्रेड केलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या UPIला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. गेल्या 2 दशकात केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयामुळे विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे भारताने जगभरात आपला ठसा उमटवलाय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन म्हणून गौरवलंय. तर डिजिटल स्किल्समध्ये भारताने कॅनडा आणि जर्मनीच्या पुढे झेप घेतली आहे. QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने ते अधोरेखित केलंय. एवढंच काय, पण जागतिक बँकेने भारताच्या गरिबी हटाव धोरणाचीही प्रशंसा केली आहे. भारताने एका दशकात 17.1 कोटीहून अधिक लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलंय. सोबतच शाश्वत विकासात भारताने मोठी कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षात मोदी सरकारने त्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकाने भारताला पहिल्यांदाच जागतिक यादीत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान दिलंय. सरकारने अनेक आर्थिक सुधारणा केल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरती विश्वास वाढलाय. गोल्डमन सॅक्सने त्यावरती शिक्कामोर्तब केलाय. 2025 हे वर्ष भारतासाठी अनेक कारणानं महत्त्वाचं ठरलंय. युनेस्कोने याच वर्षी दिवाळीला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. जनधन ही प्रधानमंत्रींची महत्वाकांक्षी योजना अत्यंत परिणामकारक ठरली आहे. भारताच्या बँकिंग प्रणालीत हा मैलाचा दगड मानला जातोय. संशोधन क्षेत्रात सुद्धा भारताने हनुमान उडी घेतली आहे. 81 वरून भारत 38 वरती जाऊन पोहोचलाय. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली सैन्य शक्तीही दाखवून दिली आहे. भारताने रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलियालाही मागे टाकलंय. एकूणच 2025 मध्ये जागतिक पातळीवरती भारताने वेगळा ठसा उमटवलाय. केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयांमुळे हे शक्य झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.